मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजच्या आढावा बैठकीमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांसोबत कंत्राटदारांवर सुद्धा जोरदार संताप व्यक्त केलाय। कामांच्या सततच्या दिरंगाईवर नाराजी व्यक्त करत त्यांनी खडेबोल सुनावलेले आहेत। विलंब सहन केला जाणार नाही असं म्हणत ठरलेल्या मुदतीमध्ये काम पूर्ण करणं बंधनकारक राहील असा कठोर आदेश त्यांनी दिलेला आहे। फडणवीसांनी कंत्राटदारांना दिलेला आहे। असं होतं जगात कुठे 15 दिवसात करा, ये 2029 डिसेंबर मेरे को मंजूर नहीं है। अरे कोड्याकडे असू द्या, मी दिली परमिशन, चला। खूप हळू चालला है काम, वेरी स्लो, बहुत स्लो काम चल रहा है, ऐसा नहीं चलेगा। नहीं, आई एम नॉट हैप्पी विद दिस। यह स्पीड में मैं हैप्पी नहीं है। तो कब तक कंप्लीट करोगे? सब लोग ये ध्यान में रखो, ये 5-5 साल का जो आप टाइमलाइन देते ना, ये अभी दुनिया में कहीं नहीं होता है। 2.5 साल में प्रोजेक्ट कंप्लीट होना चाहिए। सप्टेंबर 24 ला होणार होता, का डिले झाला सांगा आणि आता काय करणार आहे सांगा। तुम्हाला मी सांगतो, इतके वर्ष कुठे लागतात हो जगात? आपण एवढी टेक्नॉलॉजी वापरतो ने 3-3, 4-4, 5-5 वर्ष चाललेलं आहे काम। असं होतं जगात कुठे? 15 दिवसात करा, ये 2029 डिसेंबर मेरे को मंजूर नहीं है। अरे कोड्याकडे असू द्या, मी दिली परमिशन, चला। खूप हळू चालला है काम, वेरी स्लो, बहुत स्लो काम चल रहा है, ऐसा नहीं चलेगा। नहीं, आई एम नॉट हैप्पी विद दिस। या स्पीड में मैं हैप्पी नहीं है। तो कब तक जी काही आपण नियोजित तारीख दिलेली आहे कंप्लीशनची, त्यापेक्षा जे प्रकल्प आता मागे पडलेले आहेत त्याच्या कंत्राटदारांनी आपण बोलवलं होतं। काही अडचणी कंत्राटदारांनी देखील सांगितल्या, त्या अधिकाऱ्यांना सांगून आपण सोडवायला लावल्या। काही ठिकाणी कंत्राटदारांचं काम स्लो होतं, त्या ठिकाणी त्यांना आपण तंबी दिलेली आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये जनरेशनल प्रोजेक्ट होऊ नये अशा प्रकारची त्या ठिकाणी मी सांगितले आहे। 5-5, 7-7, 10-10 वर्ष प्रोजेक्ट चालतात, हे आम्हाला मान्य नाही। प्रोजेक्ट वेळेत कंप्लीट झाले पाहिजे, या दृष्टीनं वॉर रूमच्या माध्यमातून त्याचं टास्क वाईज आम्ही डिव्हिजन केलेलं आहे। प्रत्येक टास्कला किती वेळ लागणार आहे त्या संदर्भातला निर्णय केलेला आहे आणि प्रत्येक टास्कचं मॉनिटरिंग कोण करेल अशा प्रकारची जबाबदारी देखील आपण फायनल केलेली आहे। आणि त्यासोबत ज्या काही अडचणी येतात त्या दूर करण्याची यंत्रणा देखील आपण तयार केली आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।